बघायला गेलं तर तुमची डिझेल पेट्रोल गाडी आहे ना 10 किंवा 15 वर्षांनंतर तुम्ही विकायला गेला तर कमीत कमी 4-5 लाखाला तर जाते. तसं तुमची इलेक्ट्रिक गाडी डायरेक्ट भंगारमध्येच घालायला लागेल तुम्हाला. भंगारवाली पण घेणार नाही ती, अशी पण कंडिशन आहे. अरे बापरे, इलेक्ट्रिक गाडी डायरेक्ट झिरो होती. असं कशामुळे? इलेक्ट्रिक तुम्हाला काय चार्जिंगचं पण चार्जिंगच्या जी बॅटरी आहे ना, बॅटरी संपूर्ण बदलावं लागेल. संपूर्ण जर तुम्ही कॉस्टिंग बघितलं ना इलेक्ट्रिक गाडीमध्ये, तर जवळपास 30 ते 40% कॉस्टिंग ही बॅटरीची आहे फक्त. 30 ते 40% कॉस्टिंग बॅटरी. 10 लाखाची गाडी मध्ये 3 ते 4 लाख रुपये हा नॉर्मलच आहे. फक्त इलेक्ट्रिक युनिट आहे ना त्याचीच 4-5 लाखाची प्राइस आहे. तुम्हाला जर तुम्ही 15 वर्षांना जर तुम्ही त्या गाडीची जर व्हॅल्युएशन केली तर तेवढी होणार नाही ना 5 लाख रुपये. तेवढं तुम्ही युनिट टाकू शकणार नाही, बॅटरी बदलू शकणार नाही, कारण की गाडी एवढी भंगार झालेली असते साईडने दिसायला पण ही पण. त्यासाठी 5 लाख गुंतवण्यापेक्षा अजून 5 लाख टाकले कस्टमर माणसाची मेंटॅलिटी काय राहते, मी नवीन गाडी घेईन ना. इलेक्ट्रिक गाड्यांचं मेंटेनन्स कमी आहे असं म्हणतात, तर खरंच तसं आहे का? पण फक्त इंजिनच मेंटेनन्स कमी आहे ना, बाकीच तर तुमचे सस्पेन्शन खराबच होणार आहे, टायर तर फुटणारच आहे. गाडी ऍक्सिडेंट झाली तर तुमच्या गाडीचं बॉडीचं पार्ट तर बदलणंच आहे. काच फुटणार आहे, हेडलाईट फुटणार आहे, तुमचं बल्ब जाणार आहे, वायरिंग जळणार आहे, तुमचं आतलं लेदर फाटणार आहे, शीट खराब होणार आहे, स्टेअरिंगची रॅक जाणार आहे, स्टेअरिंग जाणार आहे. ही तर तुम्ही इलेक्ट्रिक टाकू शकणार नाही ना काय दुसरं. बरोबर. तुमचं कुठलं इंजिनचं मेंटेनन्स पार्ट तेवढा तुमचा वाचतो.